वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study FYJC, that is 11th Physics, chapter 1st, Units and Measurements, part 1st. Dear students, can you recall? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे आठवू शकता का? पहा, व्हॉट इज युनिट? तर एकक म्हणजे काय? तर आपण ऑलरेडी वेगवेगळी एकक वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये किलोग्रॅम, मीटर, सेकंद ही जे आहेत ही युनिट्स आहेत, एकक आहेत. Which units have used in the laboratory for measuring length, mass, time, temperature? तर प्रयोगशाळेमध्ये मापन करण्यासाठी, मेजरमेंट करण्यासाठी कोणती कोणती युनिट्स आपण वापरलेले आहेत, ज्याच्यामध्ये लेंथ मेजरमेंट, मास, टाइम, टेम्परेचर हे वेगवेगळे मेजरमेंट घेण्यासाठी आपण कोणती कोणती एकक वापरले आहेत. त्यामध्ये पहा, तर आपण लेंथ मेजरमेंट जे आहे, लेंथ मेजरमेंटसाठी आपण फूट, मीटर वगैरे ही एकक आपण वापरले आहेत. त्याच्यानंतर मास जे आहे, वस्तुमान मेजर करण्यासाठी आपण ग्रॅम, किलोग्रॅम ही एकक वापरले आहेत. त्याच्यानंतर टाइम मेजरमेंट जे आहे, याच्यामध्ये आपण सेकंड, मिनिट्स, आवर्स वगैरे मेजरमेंट आपण वापरले आहेत. त्यानंतर टेम्परेचर जे आहे, तापमान आपण सेल्सिअसमध्ये किंवा फॅरनहाइटमध्ये मापलेलं आहे. विच सिस्टीम ऑफ युनिट्स हॅव यू युज्ड? तर आपण कोणत्या प्रकारची सिस्टीम्स आपण वापरलेले आहे? त्याच्यामध्ये लेंथ मेजरमेंटमध्ये मीटर आहे, सेंटीमीटर आहे, फूट आहे, हे आपण सिस्टीम वेगवेगळे वापरले. त्याच्यानंतर इंच आहे, यार्ड, पाऊंड हे मास मेजरमेंट सिस्टीममध्ये. त्यानंतर किलोग्रॅम हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण सिस्टीम्स मेजरमेंटच्या वापरलेले आहेत. फर्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. Physics is a quantitative science where we measure various physical quantities during experiment. फिजिक्स हे क्वांटिटेटिव्ह सायन्स आहे. याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट करते वेळी वेगवेगळे क्वांटिटीज आपण मेजर करतो, मापन करतो. In our day-to-day life, we need to measure a number of quantities. Example, size of object. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या क्वांटिटीज मेजर करतो. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टची साईज, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स म्हणजे लिक्विडांची घनफळ, अमाऊंट ऑफ मॅटर, वेट ऑफ व्हेजिटेबल्स ऑर फ्रूट्स, फळांचे आपण वजन करतो, बॉडी टेम्परेचर मेजर करतो, लेंथ ऑफ क्लॉथ, क्लॉथची लेंथ मेजर करतो, एक्सेट्रा. डिफरंट क्वांटिटीज आर मेजर्ड इन डिफरंट युनिट्स. आपण वेगवेगळ्या क्वांटिटीज वेगवेगळ्या युनिट्समध्ये मेजर करतो. फॉर एक्झाम्पल, लेंथ इन मीटर, लेंथ ही आपण लांबी मीटरमध्ये मेजर करतो. टाइम इन सेकंड, वेळ हा आपण सेकंडमध्ये मेजर करतो. मास इन किलोग्रॅम, वस्तुमान जे आहे हे किलोग्रॅममध्ये मेजर करतो. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. कोणत्याही क्वांटिटीचं स्टँडर्ड मेजरमेंट जे आहे, तर त्या क्वांटिटीचं ते युनिट असतं. उदाहरणार्थ, वस्तुमान जे आहे ह्याचं स्टँडर्ड युनिट आहे 1 किलोग्रॅम. लेंथ जे आहे ह्याचं स्टँडर्ड युनिट आहे 1 मीटर. टाइम जे आहे ह्याचं स्टँडर्ड युनिट आहे 1 सेकंड. नाउ लेट अस लुक आउट दिस व्हिडिओ. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मेजरमेंटचा अभ्यास करायचा आहे. तर मेजरिंग वेट जे आहेत, वेट आपण वेगवेगळे किलोग्रॅम, ग्रॅम, मिलीग्रॅममध्ये मेजर करतो. मास, वस्तुमान जे आहे, तर आपल्याला माहिती आहे 1000 ग्रॅम जे आहे म्हणजेच 1 किलोग्रॅम असतं.
हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहात. मेजर्ड इन ग्रॅम्स आणि किलोग्रॅम्स, वस्तुमान जे हे ग्रॅम आणि किलोग्रॅम मध्ये आपण मेजर करतो. वेट, मास, आपण वेगवेगळ्या प्रकारची वेट्स पाहिले आहेत. नॉर्मल वेट्स ग्रॅम मधली, किलोग्रॅम मधली, 1 kg 2 kg अशा प्रकारची वेट्स असतात, वजन. आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेइंग मशीन पाहिले आहेत. हा तराजू असतो किंवा डिजिटल वेइंग मशीन असतं, किंवा हे स्प्रिंग बॅलन्स या प्रकारचे पण वेट मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट असतं. त्यानंतर आपण किचनमध्ये आपण वेगवेगळे मायक्रोवेट्स मेजर करण्यासाठी ही डिजिटल पॅनल वापरतो. आपलं स्वतःचं वजन पाहण्यासाठी हे पण वेइंग मशीन आहे. त्यानंतर लिक्विड जे आहेत ही लिक्विड्स मेजर करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लिटर हे मेजरमेंट वापरतात. त्यामध्ये मिली लिटर वगैरे आहे. त्यामध्ये 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर असतं. 1000 ml जे म्हणजेच 1 लिटर असतं. त्यामध्ये लिक्विड्स आपण वेगवेगळ्या शेपमध्ये भरल्यानंतर त्याचा शेप त्या लिक्विडला येत असतो. तर लिक्विड ही मेजरमेंट जे आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट वापरले आहेत. हे माप असतात, जार वगैरे आहेत, हे वेगवेगळे 100 ml 500 ml वगैरे हे जार्स आहेत. त्याच्यानंतर आपण हाईट, लेंथ आणि विड्थ जे आहेत ही मेजरमेंट जे आपण हे मीटरमध्ये, आणखीन आपण पारंपरिक पद्धतीनं आपण यामध्ये पण मेजरमेंट घेतलेले आहेत. एक विथ, एक पाय, एक हात वगैरे. तर ह्यामध्ये ही पारंपरिक पद्धतीची मेजरमेंट आहेत. पण ही स्टँडर्ड मेजरमेंट नाही, कारण का प्रत्येकाची हाताची विथ जे ही वेगवेगळ्या साईजची असते. त्यामुळे हे स्टँडर्ड मेजरमेंट नाही आहे, पण पूर्वीच्या काळी या पद्धतीनं मेजरमेंट घेतली जायची. हँड स्पॅम, क्युबिट, फॅथॉम ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या मेजरमेंट पारंपरिक पद्धती आहेत. पण हे प्रत्येकाची वेगळी मेजरमेंट असल्यामुळे ते वापरत नाही, तर सध्या बंद आहे. आणखीन लेंथ जे आपण फीटमध्ये किंवा इंचमध्ये पण मेजर करतो. विड्थ, लेंथ, हाईट मेजर करण्यासाठी आपण हे मीटर ही स्केल वापरतो. लेंथ मेजरमेंटमध्ये 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर, 10 mm म्हणजे 1 cm असतं. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर आहे. 100 cm म्हणजे 1 मीटर येतं. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 1000 m म्हणजे 1 km. लॉंग डिस्टन्स जे आहेत हे लॉंग डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी आपण किलोमीटर हे मेजरमेंट युनिट वापरतो. वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहेत ही पहा आपण दाखवले आहेत. ह्यामध्ये ही वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. इंच स्केल, मीटर स्केल, फूट स्केल. टाइम मेजरमेंट जे आहे हे टाइम मेजरमेंट आपण सेकंडमध्ये, मिनिट्समध्ये, आवर्समध्ये मेजर करतो. ही टाइम मेजरमेंट सिस्टीम आहे. घड्याळाच्या सहाय्याने वगैरे आपण हे मेजरमेंट घेतो. आपल्याला माहिती आहे 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट, 60 मिनिट्स म्हणजे 1 आवर. तर टेम्परेचर जे आहे हे आपण टेम्परेचर केल्विन, आणखीन फॅरनहाइटमध्ये आणि सेल्सिअसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण टेम्परेचर मेजर करतो. टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मामीटर असतात. थर्मामीटर आपण वापरून टेम्परेचर मेजर करू शकतो. थर्मामीटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे थर्मामीटर आहेत. डिजिटल थर्मामीटर असतो, मर्क्युरी थर्मामीटर असतो. तर टेम्परेचर जे आहे आपण सेल्सिअसमध्ये आणखीन फॅरनहाइटमध्ये मेजर करतो. नेक्स्ट पॉइंट इज सिस्टीम ऑफ युनिट्स. त्याच्यामध्ये इन आवर अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव come across various system of units, namely CGS, that is centimeter gram second system. तर आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आपण वापरले आहेत. त्यामध्ये पहिल्या प्रकारची सिस्टीम जे CGS सिस्टीम, त्या CGS सिस्टीम मध्ये लेंथ जे आहे ही लेंथ आपण सेंटीमीटर मध्ये, मास जे आहे वस्तुमान आपण हे ग्रॅम मध्ये, आणि टाइम जे आहे हा टाइम आपण सेकंड मध्ये मेजर करतो. तर या प्रकारच्या सिस्टीमला आपण CGS सिस्टीम म्हणतात, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम. त्यानंतर सेकंड सिस्टीम आहे MKS सिस्टीम, मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टीम. दॅट इज लेंथ इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर, मास इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ किलोग्रॅम, अँड टाइम इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ सेकंड. तर या सिस्टीम मध्ये लेंथ जे आहे ही मीटर मध्ये मेजर करतात, वस्तुमान जे आहे किलोग्राम मध्ये मेजर करतात,
आणि वेळ जे ही सेकंड मध्ये मेजर करतात. सेकंड प्रकारची सिस्टीम जे आहे MKS सिस्टीम, सेकंड टाइप ऑफ सिस्टीम. थर्ड टाइप ऑफ सिस्टीम इज FPS सिस्टीम, दॅट इज फूट पाऊंड सेकंड सिस्टीम. तर यामध्ये लेंथ इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ फूट, मास इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ पाऊंड अँड टाइम इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ सेकंड. तर या प्रकारच्या सिस्टीम मध्ये लेंथ जे ही फूट मध्ये मेजर करतात, वस्तुमान हे पाऊंड मध्ये आणि टाइम हा वेळ हा सेकंड मध्ये मेजर करतात. तिसऱ्या प्रकारची सिस्टीम आहे फोर्थ टाइप ऑफ सिस्टीम इज SI सिस्टीम, दॅट इज सिस्टीम इंटरनॅशनल. चौथ्या प्रकारची सिस्टीम आहे सिस्टीम इंटरनॅशनल. तर ह्या चार प्रकारच्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. The first three systems, namely CGS, MKS and FPS, were used extensively till recently. तर आपण रिसेंट पर्यंत आपण या वेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आपण वापरत आलेलो आहोत. पण in 1971 the 14th International General Conference on Weights and Measures recommended that the use of international system of units. तर 1971 मध्ये 11th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स झालेले आहे. त्यामध्ये सर्व जगातील शास्त्रज्ञांनी असं ठरवलं की या सर्व प्रकारच्या सिस्टीम्स बंद करून एकाच प्रकारची सिस्टीम आपण फॉलो करायची, दॅट इज SI सिस्टीम, दॅट इज सिस्टीम इंटरनॅशनल. कारण वेगवेगळ्या सिस्टीममध्ये आपण कन्व्हर्शन करण्यासाठी त्यामध्ये लेंदी प्रोसेस होते किंवा इनकन्व्हिनियंट असतं. त्यामुळं एकाच प्रकारची जगामध्ये सर्वत्र सिस्टीम वापरली जावी त्यासाठी 1971 मध्ये 14th इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये ठरवलं गेलेलं आहे की SI सिस्टीम जगामध्ये सर्वत्र वापरली जावी. दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट इज कॉल्ड SI सिस्टीम, SI युनिट्स. तर ह्या इंटरनॅशनल सिस्टीम जे आहे त्यालाच SI युनिट सिस्टीम असे म्हणतात. नेक्स्ट पॉइंट इज फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. तर यामध्ये फर्स्ट आहे fundamental quantities, the physical quantities which do not depend on any other physical quantities for their measurements are known as fundamental quantities. तर ज्या फिजिकल क्वांटिटीज दुसऱ्या अदर फिजिकल क्वांटिटीज वरती त्यांच्या मेजरमेंटसाठी डिपेंड नसतात, अवलंबून नसतात, त्यांना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज, मूलभूत क्वांटिटी. ज्या क्वांटिटीज दुसऱ्या एखाद्या फिजिकल क्वांटिटीवरती अवलंबून असतात, त्या इंडिपेंडंट असतात, अशा प्रकारच्या क्वांटिटी आहेत त्यांना म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज, मूलभूत क्वांटिटीज. तर उदाहरणार्थ लेंथ ही फिजिकल क्वांटिटी आहे. आपण लेंथ मेजर करते वेळी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज म्हणजे उदाहरणार्थ वस्तुमान ही पण फिजिकल क्वांटिटी आहे, मास. टाइम ही फिजिकल क्वांटिटी आहे, वेळ. तर या मास वरती आणखी टाइम वरती लेंथ हे अवलंबून नसतं, डिपेंड नसतं, इंडिपेंडंट आहे, म्हणून याला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटीज, मूलभूत आहेत त्या. नेक्स्ट आहे फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स युज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. तर फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी जे काय आपण युनिट किंवा एकक वापरतो त्याला फंडामेंटल युनिट म्हणायचं. उदाहरणार्थ लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आपण मेजर करण्यासाठी मीटर हे फंडामेंटल युनिट वापरतो. मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, तर मास ही फंडामेंटल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण किलोग्रॅम हे फंडामेंटल युनिट वापरतो. म्हणजे मीटर हे फंडामेंटल युनिट आहे, किलोग्रॅम हे फंडामेंटल युनिट आहे. There are 7 fundamental quantities. Their units and symbol are shown in the table. तर 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यांचे युनिट आणखी सिम्बॉल आपण इथं ह्या टेबलमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहा या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्यांचे SI युनिट्स आहेत आणि हे जे सिम्बॉल आहेत त्यामध्ये पहिली फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ही लेंथ आहे. याचं SI युनिट आहे मीटर आणि सिम्बॉल आहे m. सेकंड फंडामेंटल क्वांटिटी आहे मास, त्याचा SI युनिट आहे किलोग्रॅम, आणखी सिम्बॉल आहे kg. थर्ड फंडामेंटल क्वांटिटी जी आहे टाइम आहे, त्याचा SI युनिट आहे सेकंड, सिम्बॉल आहे s. फोर्थ फंडामेंटल क्वांटिटी आहे टेम्परेचर, त्याचा SI युनिट केल्विन आहे, सिम्बॉल k आहे. फिफ्थ क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट, त्याचा SI युनिट आहे एम्पियर, सिम्बॉल आहे a. सिक्स्थ फंडामेंटल क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचा SI युनिट कॅन्डेला आहे, सिम्बॉल CD आहे.
सेवन्थ फंडामेंटल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याचा एसआय युनिट आहे मोल आणि सिम्बॉल आहे MOL. तर लेंथ ही जी आहे लांबी मेजर करण्यासाठी आपण ही लेंथ फंडामेंटल क्वांटिटी वापरतो. मास जे आहे वस्तुमान आहे, वस्तुमान मेजर करण्यासाठी आपण हे किलोग्राम मध्ये मेजर करतो. टाइम जे आहे वेळ आपण सेकंड मध्ये मेजर करतो. टेम्परेचर जे आहे तापमान जे आहे आपण हे केल्विन मध्ये मेजर करतो एसआय सिस्टीम मध्ये. इलेक्ट्रिक करंट जे आहे विद्युत धारा हे आपण एम्पियर मध्ये मेजर करतो. लिमिनेस इंटेन्सिटी जे आहे म्हणजे प्रकाशची तीव्रता जे आहे ही आपण कॅन्डल आहे एसआय युनिट मध्ये मेजर करतो. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेले कंटेंट जे आहेत हे मेजर करण्यासाठी आपण मोल हे एसआय युनिट वापरतो. ह्या वेगवेगळ्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत आणि त्याचे हे युनिट्स आहेत आणि त्यांचे हे सिम्बॉल्स आहेत. नेक्स्ट पॉइंट इज डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. त्यामध्ये फर्स्ट डिराइव्ड क्वांटिटीज, physical quantities which depend on one or all the 7 fundamental quantities and can be expressed in terms of these quantities are called derived quantities. तर अशा प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज की ज्या फिजिकल क्वांटिटी एक किंवा पूर्ण 7 फंडामेंटल क्वांटिटी जे आहेत ह्या यांच्यावरती अवलंबून असतात, डिपेंड असतात किंवा त्याच्या फॉर्ममध्ये आपण त्या क्वांटिटीमध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो, यालाच डिराइव्ड क्वांटिटीज म्हणायचं. Units which can be expressed in terms of fundamental units are called derived units. जे युनिट आपण फंडामेंटल युनिटच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो त्याला डिराइव्ड युनिट म्हणतात किंवा डिराइव्ड क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे काय आपण युनिट वापरतो त्याला पण डिराइव्ड युनिट सुद्धा असे म्हणतात. युनिट used to measure the derived quantities are also called as derived units. फॉर एक्झाम्पल SI युनिट ऑफ व्हेलॉसिटी. आता आपण व्हेलॉसिटी जे ह्याचा SI युनिट बघा, व्हेलॉसिटी हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, हे डिस्टन्स अपॉन टाइम ही व्हेलॉसिटी असते. तर युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट ऑफ टाइम, युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट हे डिस्टन्स आहे, SI युनिट मीटर आहे, टाइम हा सेकंड मध्ये आहे, मीटर अपॉन सेकंड म्हणजे मीटर पर सेकंड दॅट इज मीटर इंटू सेकंड रेस टू -1. युनिट ऑफ मोमेंटम जे आहे हे युनिट ऑफ मास इंटू युनिट ऑफ व्हेलॉसिटी, कारण मोमेंटम जे वस्तुमान आणखी वेग यांचा गुणाकाराला आपण संवेग म्हणतो. मास इंटू व्हेलॉसिटी हे मोमेंटम असतं. त्याच्यामध्ये मास किलोग्रॅम आहे आणि व्हेलॉसिटी युनिट आहे मीटर पर सेकंड, म्हणून किलोग्रॅम मीटर पर सेकंड हे डिराइव्ड युनिट आहे. त्याच्यानंतर इथं मीटर पर सेकंड हे व्हेलॉसिटीचं डिराइव्ड युनिट आहे, कारण फंडामेंटल मिळून हे युनिट तयार झालेलं आहे म्हणून आपण डिराइव्ड युनिट म्हणतो. फंडामेंटल युनिट पासून बनलेला युनिट आहे डिराइव्ड युनिट आहे. इथं पण पहा फंडामेंटल युनिट पासून बनलेला आहे म्हणून याला डिराइव्ड युनिट म्हणतो. आणखी इथं लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, याच्या मिळून हे डिस्टन्स अपॉन टाइम जे आहे हे व्हेलॉसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. नेक्स्ट पॉइंट इज सप्लिमेंटरी युनिट्स. आता आपण 7 फंडामेंटल युनिट जे आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटी जे आहेत त्याला 2 ॲडिशनल सप्लिमेंटरी युनिट आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्लेन अँगल दॅट इज d theta. दिस इज द रेशो ऑफ द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल टू रेडियस ऑफ सर्कल. तर आपण एखादं सर्कल इमेजिन केलं, हे पहा सर्कल आहे, सर्कलचा एक पार्ट आहे, वर्तुळ आहे. तर ही जी रेडियस आहे ह्या रेडियस इतक्या लांबीचे पण आर्क लेंथ घेतले, वर्तुळ कंस हा ds जे वर्तुळ कंस जे आहे AB रेडियस इतक्या लांबीचा, त्यावेळी इथं हा जो काय अँगल सबस्टेंड झालाय d theta त्याला म्हणायचं प्लेन अँगल. Thus d theta is equal to ds by r. आता हा d theta अँगल जे सबटेंडेड झालेला ह्या आर्क लेंथनं तो ही आर्क लेंथ डिवाइड बाय रेडियस इतका असतो. इज द अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. इट इज मेजर्ड इन रेडियन. तर हा प्लेन अँगल जे आहे हा प्लेन अँगल आपण SI सिस्टीम मध्ये आपण रेडियन मध्ये मेजर करतो. An angle theta in radian is denoted as theta raised to c. आपण हे लिहिते वेळी असं लिहायचं theta raised to c हे रेडियन मध्ये आहे. सेकंड टाइप ऑफ सप्लिमेंटरी युनिट इज सॉलिड अँगल d ओमेगा. तर द एरिया ऑफ अ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पियर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पियर. तर हा आपण स्पियर इमेजिन केला, गोल असं इमेजिन केल्यानंतर 3 डायमेन्शन, त्याच्यामध्ये हे जे रेडियस आहे ह्या रेडियसचं स्क्वेअर घेतला तर बघा
Thus d omega is dA by r square is the solid angle subtended by area ds at O. आता O ला जे इथं सॉलिड अँगल जे डिस्क्राइब झालेला आहे म्हणजे dA अपॉन r स्क्वेअर जे रेडियस स्क्वेअर तो हा सॉलिड अँगल d ओमेगा असतो. इट इज मेजर्ड इन स्टॅरेडियन SR. SR हे याचं SI युनिट आहे स्टॅरेडियन. A sphere of radius r has surface area 4 pi r square. तर r इतक्या रेडियसचा स्पियर जर असेल तर सरफेस एरिया जे आहे 4 pi r square असतो. Thus the solid angle subtended by the entire sphere at its center is d omega is 4 pi r square upon r square is 4 pi स्टॅरेडियन. तर संपूर्ण स्पियर जर आपण विचार घेतला तर संपूर्ण स्पियरचा एरिया जे हा एरिया dA हा 4 pi r square असतो डिवाइड बाय रेडियस स्क्वेअर केल्यानंतर रेडियस कॅन्सल झाल्यानंतर ओनली 4 pi रिमेनिंग राहतं. म्हणजे संपूर्ण एंटायर स्पियर जे आहे हा एंटायर स्पियरचं सॉलिड अँगल जे आहे हा 4 pi असतो 4 pi. आणखी जसं आपण 2 डायमेन्शन मध्ये प्लेन मध्ये आपण जर हा अँगल एक सर्कल कंप्लीट झाला तर हा 360 असतो 2 pi. हा संपूर्ण अँगल जे आहे 360 2 pi असतो आणि हा प्लेन अँगल मध्ये आहे आणि हा 3 डायमेन्शन मध्ये सॉलिड अँगल जे आहे हा 4 pi असतो स्टॅरेडियन. हे दोन सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. नेक्स्ट पॉइंट इज कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. तर SI युनिट वापरण्यामध्ये काही नियम आहेत. त्याच्यामध्ये बघा पहिला नियम आहे युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट जे आहे हे आपण त्या सिम्बॉलनंच रिप्रेझेंट करायचं. उदाहरणार्थ लेंथ जे आहे हे आपण मीटरमध्ये म्हणजे m लिहायचं फक्त. मीटर हे पूर्ण अक्षरात लिहायचं नाही फक्त m लिहायचं मीटर. फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इवन इफ द नेम इज आफ्टर अ पर्सन. तर युनिटचं फुल नेम लिहिते वेळी ते स्मॉल लेटरनं स्टार्ट करायचं जरी ते पर्सनचं नाव असेल तरी. उदाहरणार्थ मीटर हे स्मॉल m न स्टार्ट करायचं. न्यूटन जरी सायंटिस्टचं नाव असेल जूल सायंटिस्टचं नाव असेल तर ते स्मॉल लेटरनं लिहायचं जरी ते नाव असेल तरी. ज्यावेळी आपण ते युनिट म्हणून वापरतो त्यावेळी ते स्मॉल लेटरनं स्टार्ट करायचं. सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. तर त्यांचे सिम्बॉल जे असतात उदाहरणार्थ मीटर्सचे प्लुरल फॉर्म करायचे नाहीत. उदाहरणार्थ मीटर्स किलोग्रॅम्स म्हणजे 1 किलोग्रॅम असेल तरी किलोग्रॅम 10 किलोग्रॅम असेल तरी पण फक्त किलोग्रॅम किलोग्रॅम्स असं हे प्लुरल फॉर्म मध्ये करायचं नाही. सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. तर आपण सिम्बॉल लिहितो उदाहरणार्थ मीटरचा m किलोग्रामचा kg हे जे आपण सिम्बॉल लिहितो त्याच्यानंतर फुल स्टॉप द्यायचा नाही. द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर should be written as one ratio. For example, the SI unit of acceleration is meter per second square or meter second raised to -2 but not meter per second. हे असं डिव्हिजन हे डबल वेळा असं लिहायचं नाही. एकाच वेळेस हे डिव्हिजन लिहायचं भागाकार. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड when physical quantity is expressed by combination of two. तर दोन वेगवेगळ्या कॉम्बिनेशन आपण ज्यावेळी युनिट्स वापरतो त्यावेळी त्यामध्ये सिम्बॉल जे हा त्याचे रिपिटेशन अवॉइड करायचं. प्रिफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. तर युनिटच्या अगोदर आपण प्रिफिक्स सिम्बॉल लावायचा. स्पेस और हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ टू युनिट्स. तर दोन युनिट्स जर मल्टिप्लिकेशन असेल त्यामध्ये स्पेस द्यायची किंवा असं डॅश द्यायचं. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.